हॅलो नमस्कार। आज आपण जाणून घेणार आहोत शनी प्रदोष व्रताचे महत्त्व, हे व्रत कधी आणि कसे करावे, तसेच भगवान शिव आणि शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी कोणते नियम पाळावेत। ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। आणि हो, प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तसेच फोटो देखील व्हिडिओमध्ये टॅग करत आहे, तर तुम्ही चेक करा आणि शॉपिंग करा। एकादशीनंतर 2 दिवसांनी येणारं व्रत म्हणजे प्रदोष व्रत। शनी प्रदोष, भौम प्रदोष आणि सोम प्रदोष असे वेगवेगळे नावं आहेत। तर आता आपण बघणार आहे शनी प्रदोष। तर बघा, शनिवारी प्रदोष समयी म्हणजे शनी प्रदोष समयी केलेल्या शिवपूजनाचे फलप्राप्ती काय आहे ते आपण बघणार आहे। तुम्हाला जर उत्तम, भाग्यवान, पराक्रमी संतती पाहिजे असेल तर शनी प्रदोष व्रत कसे करावे असे गुरुचरित्रामध्ये सांगितलेले आहे। श्रीपाद स्वामी सकल देवता स्वरूप आहेत। शनिदेव कर्मकारक आहेत। ग्रहामधील छायाग्रह राहुकेतूतील राहू शनीमुळे फल देतो, केतू मंगळामुळे फल देतो। कर्मकारक असणारा शनी कर्मसाक्षी असणाऱ्या सूर्याचा पुत्र असल्याने शनिवारची सायंकाळ शक्तिमान असते। चतुर्थी आणि त्रयोदशी राहूस बलवान असतात। शनी त्रयोदशीच्या महापर्व काळात सायंकाळी शिव आराधन केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापांचे फल नष्ट होते। शनी त्रयोदशीच्या महापर्व काळात सायंकाळी शिव आराधना केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापांचे फल नष्ट होते। श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झाला असल्याने त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची पूजा केली असता सर्व ग्रह दोषाचे शमन होते। युद्ध, आपदा, शस्त्रास्त्रांनी येणारा अकाल मृत्यू, ऋणग्रस्तेतून उद्भवणारी संकटे याचे कारण मंगळ ग्रह असतो। चित्रा नक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपाद स्वामी अरुण वर्णाप्रमाणे प्रकाशमान होतात। कर्ज म्हणजे पाप, अरुण म्हणजे पाप नसणारा, पापरहित। त्या दिवशी श्रीपाद प्रभू साक्षात अरुणाचलेश्वराचे रूप असतात। व्यंकटपय्या, श्रेष्ठी नरसिंही वर्मा आणि बापनायुर्लू शनिप्रदोषाच्या दिवशी शिवाराधनेत सहभागी होत। त्या दिवशी अप्पळराज शर्मा यांनी सुद्धा मोठ्या श्रद्धाभावाने त्या आराधनेत भाग घेतला होता। तसेच अखंड लक्ष्मी सौ सुमती महाराणी, शिवभगवान स्वरूपातील अनुसया महातत्वाचे ध्यान करीत असे। त्या महातपाचे फलस्वरूप म्हणून श्रीपाद स्वामींचा अवतार झाला। या कारणाने व्यंकटपय्या, श्रेष्ठी नरसिंह वर्मा अथवा बापनायुर्लू कडून धन स्वीकारले गेले ते दान होत नाही, परंतु त्यांच्याकडून धन न स्वीकारल्यास महापाप आहे, असे श्रीपाद स्वामी आपल्या पित्यास न बोलता सांगू इच्छित होते। श्रीपाद प्रभू सकल देवतांचे स्वरूप आहेत। सर्व देवतांच्या अतीत असणारे हे महान तत्व आहे। त्यांचे दर्शन, स्पर्श आणि संभाषण ज्या भाग्यवंतांना लाभले ते धन्य होत। साक्षात श्री दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्मच या शनी प्रदोष व्रताच्या उपासनेने झाला होता। लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे आपल्या आईच्या उदरात त्यांनी ज्योती स्वरूपात प्रवेश करून जन्म घेतला होता। प्रदोष हे वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो। शनिवारी आला तर आपण त्याला शनी प्रदोष म्हणतो, सोमवारी आला तर आपण सोम प्रदोष म्हणतो आणि मंगळवारी आला तर आपण त्याला भौम प्रदोष असे म्हणतो। हे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात। उत्तम व गुणवान संततीची इच्छा असणाऱ्या स्त्रीने हे शनी प्रदोष व्रत अवश्य करावे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी सारिकाज लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।